नमस्कार, मी लतिका। आज आपण बनवूया झटपट अशी तांदळाची चकली। त्यासाठी बघा 3 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ कणे जुन्या तांदळाचं आहे। कधी पण लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण चकली बनवते ना त्या टायमाला चिकट असा ज्याचा भात होतोय ना ते तांदूळ कधीच घ्यायचे नाहीत आपल्याला चकलीसाठी, किंवा त्याचं पीठ सुद्धा कधी घ्यायचं नाही। तर मी हे रेशनिंगचं तांदळाचं जरी घेतलं तरी चालेल, किंवा दुसऱ्या कुठल्या तुमच्या तांदळाचं घेतलं तरी पण चालेल। त्यासाठी बघा फुटाण्याचं डाळ घेतलेलं आहे, 1 वाटी घेतलेला आहे। तर 3 वाटी जर पीठ असेल ना तर 1 वाटी आपल्याला डाळ घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण एक मोठा 1 चमचा धने घ्यायचे, छोटा 1 चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे, छोटा अर्धा चमचाला पण कमी असं ओवा घ्यायचा आहे। हे पहिलं मी फिरवून घेते। हलकसं बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्येच आपल्याला डाळ बारीक करून घ्यायचं। तर त्याच्या अगोदर हे लक्षात ठेवायचं, डाळ जर तुमचं लई दिवसाचं असेल तर थोडंसं गरम करून घेतलं तर चालेल, किंवा असं कडक पाहिजेत मग त्यात हे पण बारीक करून घेते। मिक्सरला बघा बारीक करून घेतलेलं आहे, एकदम बारीक करून घ्यायचं। तरी पण आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यावर मी चाळून घेतलेलं आहे। हे सगळं मी चाळून घेतलेलं आहे, तरी पण मी हे परत एकदा चाळून घेणार आहे। तांदळाचं पीठ बघा मी चाळून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये ही डाळ आणि आपण जे धने जिरे जे घेतले होते ते बारीक करून ह्याच्यातच घेतलेले आहेत, ते पण आपण ह्याच्यावर चाळून घेऊया। चाळून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। त्याच्यामध्ये टाकायचे हळद, सफेद तीळ घेतलेले आहे, 1.5 चमचा घेतलेला आहे। थोडंसं कमी जास्त केलं तरी पण चालू शकतं। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, त्यात टाकणार आहे बघा ह्या चमच्याच्या मापानं अर्धा चमचा मिरची पावडर, थोडीशी हिंग। आणि हे पहिलं काय करायचं माहिती आहे का, खाली चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून घ्यायचं, म्हणजे मोहन टाकायचं आहे। तर मोहन किती टाकायचं, तर ह्या चमच्याच्या मापानं मी 4 चमचे घेतलेले आहे। कडकडीत गरम तेल घेतलेलं आहे बघा। हे सगळं काढून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं। तेल टाकल्यानंतर पण बघा मस्त असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। तेल एवढ्या साहित्यासाठी बरोबर 4 चमचे होतात, त्याच्यापेक्षा जास्त असं तेल टाकू नका। आणि चांगलं कडक गरम तेल टाकायचं कधी पण। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर पाणी कोणतं घ्यायचं माहिती आहे का, एकदम उकळलेलं पाणी मी घेतलेलं आहे बघा। आणि थोडं थोडं टाकायचं आपल्याला, एकदम जास्त नाही टाकायचं। आणि मिक्स करत राहायचं एकसारखं। एकदम पण पट करून टाकू नका, काय होईल माहिती आहे का, एकदम जर पट करून जर टाकलं का नाही तर पाणी जास्त होईल, आपल्याला जास्त पाणी पण नको ह्याच्यामध्ये। थोडं थोडं टाकायचं, कारण उकड काढायची हे करायचं ते जरा थोडंसं लोकांना अवघडच वाटतं ना। तर त्यासाठी अशा पद्धतीत भाजणीच्या वगैरे सगळ्या चकल्या मी अपलोड केलेल्या आहेत। काल पण मी एक चकली अपलोड केलेली आहे, तर त्याच्या खाली खूप जणांचे कमेंट होते, तर त्या कमेंट्स वाचूनच मी ही रेसिपी अपलोड करत आहे। मिक्स करून घेते। आता काय करते माहिती आहे का, मी पाणी टाकल्यानंतर बघा मी हातानं मिक्स करायला लागलेली आहे, कारण अजून मला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे। मी थोडं थोडं टाकते, कारण खूप उकळलेलं पाणी आहे, आपल्याला अंदाज येणार नाही, त्यासाठी मी हातानंच मिक्स करून घेतलेलं आहे। जास्त पण आपल्याला पीठ सैल असं करायचं नाही आहे, हे लक्षात ठेवायचं। जर जास्त सैल झालं ना तर चकल्या काय होतात माहिती आहे का, थोड्या वेळसाठी कडक होतात आणि नंतर मग नरम पडतात। जर जास्त तेलाचं मोहन झाल्यानं पण तसं होतं, तळताना पण आपण चुकी केली की बी तसं होतं। 1 तास 2 तास चांगल्या कडक राहतात आणि परत मध्ये त्या तेलकट होतात, सॉफ्ट होतात अशा पद्धतीमध्ये। तर लक्ष देऊन करायचं कधी पण। तळून चांगल्या घ्यायच्या, जास्त पण तळल्या का नाही तर तुम्ही बाहेर काढल्या ना तर मग जास्त पण लाल होतात, आपल्याला कळतं की बाबा हाताने ह्या कुरकुरीत झालेल्या आहेत, मग काढून घ्यायच्या। जास्त कडक पाणी असल्यामुळे बघा मी परत चमचा घेतला होता। कधी कधी काय होतं, किती जरी करणारं असेल का नाही तरी मग तो पाण्याचा जर अंदाज जर चुकला तर मग हे होतं ना, जास्त पीठ हे होतं, सैल होतं। मग तसं होऊ नये त्यामुळे थोडं थोडं घेऊनच करा, कारण उकळलेलं पाणी काही लगेच गार होत नाही। ते मस्त बघा अशा पद्धतीमध्ये जेवढं पाणी गरम टाकाल का नाही तेवढं ही बघा पीठ फुलते, दिसत असेल तुम्हाला फुललेलं पीठ, असं पीठ फुलतं। आणि थोडंसं कमी नाही तर मी भरून भांडं ठेवलं होतं बघा हे पाण्याचं। आता मी एवढंच पाणी टाकणार आहे आणि गोळा बनवून घेणार आहे। अशा पद्धतीत बघा पीठ झालेलं आहे, मस्त असं फुगलं गेलेलं आहे। आणि आता ही गरम खूप आहे हे बघा। आता ह्याला काय करते, असं दाबून ठेवते, एक 10 मिनिटासाठी पॅक झाकण ठेवायचं ह्याला, म्हणजे याची चांगली गरम आहे ना, हे इतकं गरम आहे बघा हे। तर मग हे गरम होतं बघा, हे दिसत असेल तर पाणी सुटलेलं आहे, तर ती चांगलं आपलं वाफलून निघतं पीठ।
पीठ मी बघा 10 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं. हे बघा गरम गरममध्ये तुम्हाला बोलली होती ना मी गोळा करून घेते, पण मी गोळा करून नाही घेतलेला कारण खूप जास्त गरम होतं. हे असं गोळा करायला बघा हे असं गोळा होतोय लगेच. आता इतकं भाजत होतं ना त्यामुळे मी काय केलं दाबून तसंच ठेवलं, कारण की तेवढं पाणी पुष्कळ झालं होतं. अंदाजानं आपल्याला कळतं की बाबा हा एवढ्या पिठाला एवढं पाणी पुष्कळ होते. तर हे चांगलं मळून घ्यायचं आणि लक्ष ठेवायचं जास्त जर आपण पाणी लावलं का नाही तर मग त्याच्या काय होतात माहिती का जास्त व्यवस्थित असे काटे येत नाहीत चकलीचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काटेचं काय नाही, ही चकली काय होती माहिती आहे थोड्या वेळसाठीच राहील मग तुमची कडक, परत लय पाणी वापरल्यावरनं सुद्धा ती चकली मग नरम पडते. तर अशा पद्धतीत आता मी मळून घेते बघा. मस्त बघा असं मळून घेतलेलं आहे. तर पण ह्याला मी थोडासा पाण्याचा हात देणार आहे अजून. आणि हे तुम्हाला दिसतंय हे सगळं सफेद तीळ आहेत आपले. एवढं पाणी राहिलं होतं. हे पण पाणी बघा आता कोमटच आहे. ह्यातलंच मी आता काय करणार आहे थोडंसं पाणी घेणार आहे आणि हे चांगलं मळून घेणार आहे. मस्त असं बघा मळून घेतलेलं आहे. आता आपण बनवायला घेऊया, कारण की आपण याला झाकून सुद्धा 10 मिनटं ठेवलं होतं. जर तुम्ही गरम गरममध्ये जर मळत असाल का नाही तर मग फक्त 10 मिनटं झाकून ठेवा. बनवायला घेऊया. शेवगा घेतलेला आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे. पाण्याचा हात लावला तरी चालेल. आणि अशा पद्धतीत बघा पीठ आहे. हां आणि पीठ कधी पण काय करायचं असं चांगलं मळून घ्यायचं. जागा जर थोडी थोडी पिठाच्या मध्ये अशी मोकळी जर राहिली ना तरी पण आपली जेव्हा आपण चकली बनवतो ना तेव्हा ती तुटते. हे पण लक्षात ठेवायचं, कारण काय होतं माहिती आहे का रिकामी जागा असली की तेवढी जर खाली आली की ती तुटणारच नाही. तर असं पीठ घेताना सुद्धा आपण चांगलं असं मळून दाबून घ्यायचं. असं आता बनवायला घेऊया आपण. तर बघा चकलीचं हे असं काटे बघा किती छान आलेले आहेत आणि बिलकुल लास्टपर्यंत तुटणार नाही. गडबडीत जर केलं की नाही तर काय होतं एखादं साहित्य कमी जास्त जरी तुम्ही घेतलं ना तरी पण आपली चकली काय होती बिघडते. मग ती पण लक्षात ठेवायचं. असं हे साईडला असं जॉईंट करायचं. कालच्या चकलीमध्ये आणि ह्याच्यामध्ये तर खूप सारा फरक आहे बरं का. 3 बघा मी बनवून घेतलेल्या आहेत. आपल्या कढईच्या प्रमाणे बनवायच्या आणि एकदम जास्त अशा बनवून ठेवायच्या नाही. ते कुणी जर तळायला जर असलं ना तर मग बनवल्या तर चालतील, की जसं आता ह्या बनवल्या तळल्या दुसऱ्या बनवल्या तळल्या. तेल ठेवले बघा गरम करायला. गॅस आहे मीडियम. आपण हे थोडीशी गोळी टाकून बघूया. बघा मस्त असं गरम झालेलं आहे. आपल्याला जास्त पण असं तेल गरम उकळतं असं नाही पाहिजे. अशाच पद्धतीनं आपल्याला तेल पाहिजे. आता ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का चकली सोडून घेऊया. घाई गडबड कधी पण ती पोळी करताना करायची नाही, थोडंसं लक्ष देऊन करायची. आता मी 2च खरं म्हटलं तर सोडून घेते, कारण काय होईल माहिती आहे का एका वेळेस चिकटतील. आणि लगी लक्षात ठेवायचं आता ह्या 2 सोडल्यात, आता तिसरी सोडली तर ती ह्याच्यावर आली असती, त्यासाठी मी सोडलेल्या नाही आहेत. आणि जर अशा जर कधी आल्या ना तरी पण हलवायच्या नाहीत. मग की असं जर तुम्ही आता एका वेळेस आली म्हणजे असं हलवत राहाल तरी पण ती तुटते. मग हे पण लक्षात ठेवा. त्यासाठी बघा मी तिसरी केली तरी सोडलेली नाही आहे. तर असं होऊन द्यायचं. आता थोडा फेस कमी झाला कीच पलटी करायच्या. आता फेस दिसत असेल तुम्हाला कमी झालेला आहे तर मग आता तुम्ही असं हलवू शकता. तर वरनं असं हात टच केलं की कळतं आपल्याला की थोडेशा अशा कडक झालेल्या आहेत. तर हे बघा असं चिकटलेले आहे. तर मग ही आपाप सुटते बघा अशी. त्याला मध्ये असं चमचा म्हणा आता झारा म्हणा असं हलवायची गरज पडत नाही आहे. आणि ह्या आता चकल्या कशा कलरवर लक्षात ठेवायचं की एकदम तुम्ही लाल भडक कराल किंवा अशा पिवळ्या पिवळ्या असं काढाल तर असं करू नका. मग त्या परत डब्यात ठेवताना थोडं थंड झाल्या का नाही की डब्यात ठेवायच्या. तुम्ही जर 2-3 तास जर वर ठेवल्यानंतर डब्यात ठेवलं तरी त्या नरम पडते ती. तर त्यासाठी चांगला कलर येऊन द्यायचा. एकदम खरपूस अशा भाजून घ्यायच्या. मस्त अशा बघा फ्राय झालेल्या आहेत. जास्त लाल भडक बी केलेल्या नाही आहेत. जसं पीठ असेल त्याच्याप्रमाणे कलर येतो त्यांचा. मग कारण मिरची पावडर जर आपण टाकली ना तर मग काश्मीरी त्याच्यामध्ये मिक्स तर एकदम लाल भडक जरी केल्या का नाही तरी चालतात, होतात मग त्याला एकदम लाल भडक. आपण आता कमी ह्याची टाकलेली आहे कलरची. तर अशा पद्धतीने एकदम कुरकुरीत तेलकट होणार ना, एकदम क्रिस्पी अशा होतात. राहिलेल्या मी अशाच पद्धतीनं करून घेते. तुम्ही एकदा जरूर करून बघा. एकदम मस्त अशा झालेल्या आहेत बघा. एक गरमच तुम्हाला तोडून दाखवते बघा. भाजलं बघा गरम गरम अशा पद्धतीत. आत का नाही तुम्हाला सांगते हो का असे होलपर्यंत असं आतपर्यंत पडले जातात बघा. दोन्ही साईडून पण दाखवते हे बघा मस्त अशा. तर एकदा अशा पद्धतीनं करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.